आहे गुरुवार दिनांक 14 किंवा 25 रोजी सायंकाळी 7 वाजता. विषय आहे महामंगलसूत्र अर्थातच मानवाचे मंगल कशात आहे. आणि या विषयासाठी आपले शिक्षक आपले विलास काळे गुरुजी मुंबईमधील संघटक होते आणि धोंडोबाचे 5चे प्रभारी आहेत. त्यांचा परिचय विलास सदाशिव खाडे मोदाच्या 2004 मध्ये झालेले आहे, सामने 2004 मध्ये झालेले आहे आणि केंद्रीय शिक्षक 2006 मध्ये झालेले आहे व संबंधित सैनिक 2005 मध्ये मुंबई प्रदेशवरती संरक्षित सचिव म्हणून 2013 मध्ये काम केलेलं आहे. मुंबई प्रदेश कोषाध्यक्ष पद 2017 ते 2024 पर्यंत सांभाळलेलं आहे. मुंबई प्रदेश संघटक म्हणून सध्या कार्यरत आहे आणि त्यांचे काम करण्याची पद्धत खूप आगळीवेगळी आहे. संपूर्ण मुंबईमध्ये त्यांनी गुरुबांचा प्रसार केलेला आहे. जेव्हा त्यांनी कार्यालयामध्ये काम केलं तेव्हा चोखपणे काम केलेलं आहे. कोणाचाही म्हणजे विचार न करता खरं आहे ते खरंच. जर थोडी जर चूक असली का आपण भरताना त्यांनी लगेच सांगितलं चालणार नाही, ते परत घेऊन द्या. म्हणजे त्यांनी काम अतिशय सुंदर प्रकारे काम केलेलं आहे. त्यांचा लेखाजोखा त्यांनी जो आवाज दिलेला आहे तो उत्कृष्ट दिलेला आहे आणि त्यांनी संस्थेसाठी स्वतः झोकून दिलेला आहे. असं आपल्या गोष्टीचं मार्गदर्शन लाभणार आहे. हे गुरु सूचना करते आणि ती पूजा करून आपल्या विषयाला सुरुवात करावी. साधु साधु साधु. महाकारुणिक कर्नल गौतम बुद्ध, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रतिबंधात किंवा राजवादात बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या संरक्षक यांनी 45 वर्ष काश्मीर ते कन्याकुमारी असा धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. अशा ममता सागर महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या धर्मकार्याला वंदन. चैत्य स्तूपाचे निर्माते बौद्धाचार्यांचे जनक सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला वंदन. संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष भीमराव यशवंतरावजी आंबेडकर साहेब, रिपब्लिकन सेना बहुजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर साहेब, संस्थेचे प्रादेशिक सल्लागार ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर या तिन्ही बंधूंच्या कार्याला वंदन. आज या चैत्यस्तूपामध्ये वर्षावास मालिकेचं 8वं पुष्प उगवण्यात येत आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले मुंबई प्रदेशचे अध्यक्ष विलासजी वानखेडे, महाराष्ट्राचे पक्षाध्यक्ष गडकरीजी, मुंबईचे पक्षाध्यक्ष शत्रुंजयजी, केंद्राचे सुनीलजी बनसोडे, या ठिकाणी समता सैनिक दलाचे सैनिक, या ठिकाणी
प्रशिक्षणाचे बौद्धाचार्य, तसेच उपासक उपासिका या सर्व माणसांनी जय माझा या ठिकाणी थोडक्यात परिचय करून दिलेला आहे. मी विषयाला सुरुवात करत आहे. विषय आहे परा मानवाचं मंगल कशामध्ये आहे, हा विषय आहे. अनाथ पिंडकाच्या जेतवनामध्ये तथा गौतम बुद्ध वास्तव्य केले होते. रात्र संपत आली होती, म्हणजे पार होत होती. पूर्ण जेतवन प्रकाशमान झालं होतं. पूर्ण जेतवन प्रकाशमान झालं होतं. त्याच समयी सकाळच्या वेळी ते व्यक्ती त्या ठिकाणी आली. त्यांनी पाहिलं आता गौतम बुद्ध बसलेले आहेत. त्यांच्या जवळ गेले, तथागतांना अभिवादन केलं आणि बाजूला जाऊन उभे राहिले. आणि तथागताने प्रश्न विचारला की देव आणि मनुष्य या दोघांचं कल्याण कशामध्ये आहे? मग तथागताच्या मुखातून हे महामंगल सूक्त त्यावेळी निघालेले आहे. 2500 वर्षापूर्वी महामंगल सूक्त त्यांनी पहिलं सांगितलं सेवनाच बालांना पंडितानाच सेवना पूज्याच्या पूज्या नियान एतन मंगल उत्तम. तथागत म्हणाले की मूर्खांची संगत करून दे. शहाण्या माणसाची संगत करायची आणि पूजा ज्यांची पूजा करायची आहे त्यांचीच पूजा करायची आहे. आता मूर्खांची संगत करायला आपण माणसं ओळखायला शिकायला पाहिजे. एखाद्या व्यक्तीला जर आपण एक गोष्ट 10 वेळा सांगतो पण 10 वेळा तो ऐकतच नाही, त्यावेळी आपण त्याला म्हणतो काय मूर्खासारखं वागतोस. बरोबर ना? अशाची संगत नाही करायला पाहिजे. त्याच्यामुळे काय आपला वेळ वाया आणि त्याच्याबरोबर आपलंही नाव करा. तर आपण मूर्खाची संगत करता कामा नये. आपण सर्वजण ग्रस्ती जीवनामध्ये आपण वावरत आहोत. आपल्याला पदोपदी माणसं तशी मिळतात, पण याच्यापासून आपण सावध असायला पाहिजे. तर शहाण्या माणसाची संगत करायला पाहिजे. त्याने कोण हे पण आपण ओळखायला पाहिजे. शहाणे कोण आहे हे पण आपण ओळखायला पाहिजे. आपल्या परिसरामध्ये आपण या ठिकाणी जातो, काय काय लोक खूप बोलणारे असतात, आपलंच खरं करणारे असतात. ते स्वतःला पण थोडं वेगळं समजतात. असे संगत करता कामा नये. संगत कोणाची करायला पाहिजे? खरोखरच माणूस त्या कॅपेबल आहे का, म्हणजे त्या लायकीचा आहे का? जर त्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेची शाखा असेल त्या शाखेतल्या लोकांची संगत करायला पाहिजे. कारण ते शाखेतले लोक धम्माचं काम करतात, वाईट काम करत नाही. अध्यक्षापासून ते संघटकांपर्यंत वाईट काम करत नाही, चांगलं काम करतात. त्याच्यामुळे काय आपला फायदा होईल. आपण धर्माकडे उडल्या जाऊ. म्हणून शहाण्या माणसाची संगत करायची. शहाण्या माणसाची संगत केल्यानंतर आपल्या ज्ञानामध्ये भर पडते, आपलं ज्ञान वाढतं.
आपण जास्त करून थोड्या माहितीवरती आपण खूप बोलतो, पण त्या बोलण्याला काय अर्थ नाही ना. योग्य असेल तर बोलायला पाहिजे, नाही तर बोलता कामा नये. म्हणून शहाण्यांची संगत करायची, त्याच्यामुळे आपला फायदा होईल. आता पूजा कोणाची करायला पाहिजे? पूजा जे पूजनीय आहेत त्यांचीच पूजा करायला पाहिजे. आपल्यामध्ये पूजनीय कोण आहेत? आपले मार्गदाते, त्यांनी आपला उद्धार केला, यांची आपण पूजा करायला पाहिजे. पूज्याचे पूजनीयाने येतात मंगलमूर्तम बाबासाहेब, भगवान गौतम बुद्ध यांची आपण पूजा करायला पाहिजे. ती पण अंधश्रद्धा ठेवून नाही, मानस पूजा करायला पाहिजे, मनापासून पूजा करायला पाहिजे. नाहीतर 365 दिवसाच्या 14 एप्रिलला आम्ही पूजा करते, बाकी करत नाही. आपण सर्वजण बुद्धिस्ट आहोत, आपण रोज बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक व्हायला पाहिजे. आपण नतमस्तक झालो तर आपली मुलं, नातवंड हे नतमस्तक होतील. ते पूजनीय आहे. गौतम बुद्ध, त्याच्यानंतर आपले आई वडील ते पूजनीय आहेत. त्यांची पूजा आपण करत नाही शकत, पण निदान त्यांचा आपण आशीर्वाद तरी घेऊ शकतो. हे पहिल्या सुक्तामध्ये सांगितलं, सेवनाच बालाना पंडितानाच सेवना पूजाच पूजनीयाना एतन मंगल मुक्तम. दुसऱ्या सुक्तात त्यांनी काय सांगितलं? पती रूप देश वासोत्त पुत्यच कत्त पूजेता अत्त सर्व कोणी दिस एतन मंगल मुक्तम. चांगल्या ठिकाणी राहा. दादा गौतम बुद्धांनी सांगितलं काय? चांगल्या ठिकाणी, अनुकूल ठिकाणी राहा. अनुकूल, की ज्या ठिकाणी तुमच्या सर्व भौतिक गरजा भागवल्या जातील. रात्री डोंगराच्या वरती, एकदम वरती, आजूबाजूला वस्ती नाही, काय नाही, सर्व जंगल आहे, पण त्या ठिकाणी भौतिक गरजा भागवल्या जाणार नाही. प्रत्येक गोष्टीला आपल्याला खाली यावं लागेल. जाण्याचा आपला वेळ वाया जाईल. पण अनुकूल स्थळी आपण वास्तव्य करायला पाहिजे. अनुकूल स्थळी. पण बाबासाहेबांनी पण आपल्याला सांगितलं होतं की तुम्ही चांगल्या ठिकाणी वास्तव्य करा. चांगल्या गोष्टी संपादन करा. आता चांगल्या गोष्टी आपण संपादन करायला पाहिजे ना. आपण समाजामध्ये वावरतोय, चांगलं काय आहे समाजामध्ये ते आपण घ्यायला पाहिजे. वाईट घेता कामा नये. वाईट जर घेतलं तर वाईट होईल ना, पण चांगले घ्यायला पाहिजे. उदाहरणार्थ आमच्या मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आहेत वानखेडेजी, यांच्याकडून चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. ते शाखेत असताना, शाखेचे अध्यक्ष होते त्यावेळी, पर्यटन काढायचे. त्यांची माझी गाठ एका ठिकाणी झाली होती, महाबळेश्वरला. सर्वात आधी उठून त्यांनी स्टोव पेटवला, ते पातेलं गरम केलं, पातेलं गरम केलं, त्यात तेल टाकला, कांदा टाकला आणि एकट्याने पोहे बनवले. ही चांगली गोष्ट आहे. 50 माणसांसाठी एक माणसांनी जे नाश्ता बनवला, ही चांगली गोष्ट आहे. त्यांच्याकडून हे शिकण्यासारखं आहे. आणि आपण पर्यटनाने जातो त्यावेळी जर प्रमुख असतो, त्याला हे करणं पाहिजे. ही चांगली गोष्ट आहे. ते आपण शिकण्यासारखं आहे. आपल्या घरामध्ये पण एकच माणूस स्वयंपाक करतो, पण तो पण करताना कधी टाळाटाळ होती. थोडं मीठ जास्त, थोडं पाणी जास्त वगैरे वगैरे. पण स्वयंपाक पण करताना कसं मनापासून करायला पाहिजे. चांगल्या गोष्टी आपण संपादन करायला पाहिजे.
आणि स्वतःला सन्मार्गावर लागू करायला पाहिजे. स्वतःला म्हणजे आपल्यापासून सुरुवात आहे, स्वतःपासून सुरुवात आहे. जर मी चांगल्या मार्गावर गेलो, मी जर गेलो तर माझा परिवार आहे, नाही ते येणार नाही. आणि माझा परिवार आणि मी सन्मार्गावर झालो तर आजूबाजूचे लोक पण सन्मार्गावर येतील. मी आणि माझा परिवार दर रविवारी देहारात गेलो, हा चांगला सन्मार्ग आहे. देहारात जाणे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं, प्रत्येक रविवारी देहारातला. माझं बघून 100 माणसं येणार नाही, पण 5 माणसं ते येतील की नाही बाबा या मार्गावर आपण पण जायला पाहिजे. तर सन्मार्गावर आपण आरूढ व्हायला पाहिजे. हे दुसऱ्या सूत्रात सांगितलेलं आहे. तिसरं सूत्र आहे, भाऊ सत्य सिद्धियोचो विनयचो सुशिकतो सुभाषिताचा वाचा येतन मंगल उत्तम. आपल्या अंगी बहुश्रुतपणा पाहिजे. बहुश्रुतपणा म्हणजे काय? ऐकण्याची क्षमता पाहिजे. हे काय बोलतात, ते काय बोलतात, ते काय बोलतात, आपण सर्वांचं ऐकायला पाहिजे. बहुश्रुतपणा पाहिजे. एखाद्याला आपण मदत करता कामा नये. काय तू सांगतो, काय तुला नाही असं बोलता कामा नये. बहुश्रुतपणा पाहिजे. या ठिकाणी ज्यावेळी मीटिंग असते आपली, त्यावेळी ऐकून घ्यायचं असतं. आणि ज्यावेळी आपली पाहिजे त्यावेळी आपण बोलायला पाहिजे. सर्वच ऐकल्यानंतर आपला अभिप्राय द्यायला पाहिजे. मग बहुश्रुतपणा पाहिजे. म्हणजे हे जर नसेल तर आपण मीटिंग मधून उठून जाऊ असं होईल ना. म्हणून आपल्या अंगी बहुश्रुतपणा पाहिजे. कला संपादन करणे, कला त्या यंत्रयुगामध्ये कला भरपूर आहे. त्या काळच्या कला आणि आजच्या कला याच्यामध्ये फरक झाला. एखाद्याचा गोड कला असेल त्यांनी गायनाची कला शिकायला पाहिजे. एखाद्याला वाटलं मला वाद्य वाजवायचं आहे, त्यांनी वाद्याची कला आत्मसात करायला पाहिजे. एखाद्याने वाटलं की मला गोष्ट सांगायची कला आहे, त्यांनी गोष्टीचा आत्मसात करायला पाहिजे. एखाद्या मला कीर्तन सांगायचंय, पण ते पण कीर्तन सुद्धा आत्मसात करायला पाहिजे. त्याचं पण प्रशिक्षण घ्यायला पाहिजे. म्हणून कला संपादन करणे हे जीवनामध्ये महत्वाचं आहे. महिला आणि पुरुष प्रत्येकाच्या अंगी काय ना काहीतरी कला असते. काय कला दाखवतात, काय दाखवत नाही. काय ना हसवण्याची कला असते. किती तो दुसऱ्याला हसवतोय म्हणजे दुसऱ्याला तो आनंद देतो. अंगी विनय पाहिजे. आपल्या विनय जर नसेल तर काही नाही. आपल्या अंगी काय पाहिजे? विनय. रस्त्याने जाताना आपण जय भीम सर्वजणी खात्याने जातो, जय भीम. पण भारतीय बौद्ध महासभेची जे अटॅचमेंट आहे, जे संबंधित आहेत, ते दोन्ही हात जोडून जय भीम करतात. त्यावेळी मी दोन्ही हात जोडून जय भीम करत, त्यावेळी समोरची व्यक्ती 2 हात जोडून जय भीम करत तुम्हाला. बाबासाहेबांमुळे आपलं जीवन बदली झालेलं आहे. म्हणून आपल्या अंगी कसं विनय पाहिजे. आपल्या बोलण्यात विनय पाहिजे. आणि सुभाषण करणे, चांगलं बोलायचं, वाईट कोणाशी बोलायचं नाही. कोण काय इथे कोणी दुश्मन नाहीत, काय नाही, सर्व चांगले आहेत. चांगलं बोलायचं. कुणाला सल्ला द्यायचा असेल तो सुद्धा चांगला द्यायचा, की जेणेकरून
आपल्या बोलण्यामुळे त्याचं नुकसान होता कामा नये. हे उत्तम मंगल आहे. एखाद्याला आपल्या बोलण्यामुळे नुकसान झालं तर त्या माणसाला वाईट वाटेल आणि तो आपल्याकडे तिरस्काराने बघेल. म्हणून सुभाषण ठेवायचं आपलं नेहमी. नाही घरात असू द्या, समाजात असू द्या, कुठे असू द्या, सुभाषण ठेवायचं. हे उत्तम मंगल आहे. माता पितु पट्टान पुत्र दारत संगो अनाकुणाने कंबंधा एतन मंगल उत्तम. या सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी सांगितलं की आई वडिलांची सेवा करणे हे आद्य कर्तव्य आहे. आई वडिलांची सेवा करणे. त्यामुळे मला लाखभर पगार आहे. मी राहतो अमेरिकेत, आई वडील भारतात. नुसतंच पैसे पाठवून चालणार नाही ना. त्यांना मानसिक समाधान पण मिळालं पाहिजे. आजारी पडले तर त्यांची सेवा करायला पाहिजे. आई वडिलांची सेवा करणे सर्व उत्तम मंगल आहे. नाही तर आई वडील आपल्याला बोलतात तर राग मानता कामा नये. काय तर आपण चुकते म्हणून आई वडील बोलतात. आपण जर चुकलो नाही तर आई वडील बोलणार नाही. आणि हा प्रत्येकाचा अनुभव आहे. आपण स्वतः कधी कधी आई वडिलांवरती थोडं रागावं, काय कारणच नसते. बरोबर ना. त्याच्यामुळे आपण आई वडिलांची सेवा करणे हे उत्तम मंगल आहे. मुलं बाळ पत्नी यांचा सांभाळ करणे हे पण आपलं कर्तव्य आहे. हे उत्तम मंगल आहे. मुला बाळांचा सांभाळ करणे, पत्नीचा सांभाळ करणे, चांगल्या प्रकारे त्यांचा सांभाळ करायला पाहिजे. आपली जो काही कॅपॅसिटी आहे त्या पद्धतीने आपण पण त्यांचा सांभाळ करू शकतो. हे उत्तम मंगल आहे. आणि उलाढाली न करता आई वडिलांचा सांभाळ करायला पाहिजे, सेवा करायला पाहिजे. मुलं बाळ पत्नी यांचा सांभाळ करायला पाहिजे. पण सांभाळ करत असताना कोणत्याही प्रकारची उलाढाली न करणे. उलाढाली म्हणजे काय? त्यांच्याकडून 10 रुपये मागितले, त्याच्याकडून 100 रुपये मागितले, त्यांच्याकडून 200 रुपये मागितले, असं 10 लोकांकडून पैसे मागितले. हे उलाढाली आहे. जायच्या नावाने शिंदे ते 10 माणसं घरी आल्यानंतर सर्वात पहिलं म्हणजे आई वडिलांना दुःख होत, नंतर पत्नी. ही 10 माणसं कशाला घरी आली मग ते सांग. म्हणजे उलाढाली असता का मागे. उलाढाल केल्यामुळे आपण स्वतःला पण तोंड लपवतो. इकडे तोंड लपव, तिकडे लपव. हा मागणार तिकडून येतोय, काही करून येतोय. तो रात्री बाळाच्या नंतर घरी उलाढाली न करता आई वडिलांची सेवा करायला पाहिजे, मुलाबाळांचा सांभाळ करायला पाहिजे. हे उत्तम मंगल आहे. त्याच्यानंतर दानचे धम्मचर्य याचे कानचा संगव अनवयाने कंबानी येतन मंगल उत्तम. दान देणे हे उत्तम मंगल आहे. आणि आपल्या धर्मामध्ये दानाला सर्वात महत्व आहे. दानावरती सर्व आपला धर्म चालू आहे. अनाथ पिंडक यांनी तथागतांचं प्रवचन ऐकलं. प्रवचन ऐकल्यानंतर तो भारावून गेला. आणि भारावून गेल्यानंतर त्यांनी जेठा नावाचा एक धनाढ्य माणूस होता आणि त्याचं जेतवन होत. तर त्याचा गेला मला की मला हे जेतवन विकत पाहिजे. तर मालक बोलला मला हे विकायचं नाही. मी एवढे मेहनत घेतलेली आहे, सर्व झाडं फुलं वगैरे लावलेले, मला हे विकायचं नाही. अनाथ पिंडकांनी मनामध्ये ठरवलं होतं
की मी हे जेतवन विकत घेणार. अनाथपिंड हा प्रचंडित राजा म्हणला कोषाध्यक्ष होता, खजिना त्याच्याकडे होता, पण तो मुळात श्रीमंत होता. मग त्या मालकाने म्हणलं ठीक आहे, मी तुला हे विकत देतो, पण त्याने अट घातली. या जमीन जेवढी आहे, झाड सोडून जमीन जेवढी आहे त्याच्यावरती सोन्याच्या मोहरा अंतरायच्या. अनाथपिंडेकरांनी गाड्या भरून आणल्या, सोन्याच्या मोहरा अंतरायला सुरुवात केली. अर्ध्या अंतरल्यानंतर त्या मालकाने सर त्याला विचारलं, हे कोणासाठी करतोयस? त्यावेळी अनाथपिंडे म्हणाला, हे तथागत गौतम बुद्ध यांच्यासाठी मी करतोय, आणि वन जे आहे त्यांना मला दान द्यायचं आहे. ही दान मागणी त्या अनाथपिंडकाने जेतवन तथागत गौतम बुद्धाला दान दिलेलं आहे. तो रोज तथागत गौतम बुद्धाकडे जायचा, काही ना काहीतरी घेऊन जायचा. शेवटची पाळी आली, सर्व शिल्लक काय नाही राहिलं. शेवटी शिळा भात घरात होता, तो त्यांनी तथागत गौतम बुद्धाला दान म्हणून दिला. ही दान मागणी आहे. म्हणून दान देणे हे महत्वाचं आहे. आपण पण आपल्या सरळ असते दान द्यायला पाहिजे. जेवढी तर विहार आहेत की दानावरती चालतात ना, मोठमोठी विहार. इतर देशातली विहार ही सर्व दानावर चालतात. आपण विहारात जात नाही, तेव्हा दान द्यायचा काही प्रश्न नाही. ठीक आहे, म्हणून दान देणे हे महत्वाचं आहे. धम्माचरण करणे, धम्माचं आपण आचरण करायला पाहिजे. आपण आचरण करतच नाही. साधन सोपी गोष्ट आहे, अवघड आहे पण सोपी पण आहे. धम्माचं आचरण करणं म्हणजे काय? ते सगळं पंचशीलचं पालन करणे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत कोणा वाईट बोलायचं नाही, काया वाच्या मनाने वाईट बोलायचं नाही. काया वाच्या मनाने कोणा चुकी नाही करायची. काया वाच्या मनाने विचार नाही करायचा. काया वाच्या मनाने खोटं नाही बोलायचं, आणि कोणत्याही प्रकारचं व्यसन करायचं. हे धम्माचरण आहे ना. आपण जर हे धम्माचरण स्वीकारलं तर आपली प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. पण धम्माचरण करणे महत्वाचं आहे. बाबासाहेबांनी मी घेणार आहे, फोन कट करायचा आणि परत मी सांगतो म्हणून तुम्ही घेऊ नका. तुम्हाला त्याचं पालन करावं लागेल. चालू केला नाहीतर जगातले लोक नाव ठेवतील ना की यांनी आता परत मला कट करा. काय इशारा बाबासाहेबांनी आपल्याला दिला धम्माचरण आपण करायला पाहिजे. नातेवाईकांचा सत्कार करायला पाहिजे. आता तुम्ही मला आपण नातेवाईकांचा सत्कार तर करतोय, दिवाळीला करतोय, रक्षाबंधनला करतोय, है ना? है ना? है ना? आपण सुखात बसलेलं नातेवाईकांचा आपण आपल्या आपतेचा सत्कार करायला पाहिजे. आपल्या घरी धर्म प्रवचन असेल, धर्म प्रवचन, त्यावेळी आपल्या नातेवाईकांना आपण बोलायला पाहिजे. हे प्रवचन ऐका. त्या ठिकाणी मुंबई प्रदेशचे कोषाध्यक्ष या ठिकाणी प्रवचन देणार आहे. ऐका, तुम्ही धर्माचा प्रचारक व्हा. त्यांना आपण त्यांचा सत्कार करायला पाहिजे. त्यांना बरं वाटेल ना. त्यामुळे 50 जणांच्या समोर सत्कार केला, बरोबर ना? म्हणून आपण आपल्या नातेवाईकांचा सत्कार करायला पाहिजे. हे उत्तम मंगल आहे. आणि वाईट कर्म करायचं नाही. वाईट कामापासून अलिप्त राहायचं.
कोण किती बोलला हे काम करायचं नाही की ज्याच्यापासून आपल्याला धोका आहे असं, म्हणून वाईट कर्म करायचं नाही, वाईट काम करायचं नाही, त्याच्यापासून आपण अलिप्त राहायला पाहिजे. हे उत्तम मंगल आहे. आरती वीरती पापा मध्य पानाचा संयम अपमानवचं धन्यसु येतन मंगल उत्तम. काया वाचा मनाने अकुशल कर्म न करणे. आता मी सांगितलं, काया वाचा मनाने कोणाचाही अकुशल कर्म नाही करायचं, म्हणजे दुसऱ्याविषयी आपण वाईट भावना ठेवायची नाही, व्यसन बंद करायचं नाही. व्यसनाने माणूस समाजातून उठतो, कुटुंबातून उठतो, पैशाची हानी होते, शरीराची हानी होते. तुम्ही व्यसन नाही करणे, कोणतंही व्यसन करायचं नाही. आणि धम्म कार्यात तात्पर राहणे. काय उत्तम मंगल आहे? धम्म कार्यात तात्पर राहणे. तुमच्या इथे शाखा असेल, ज्या शाखेचे उपक्रम असतात त्या कार्यक्रमात आपण सहभागी व्हायला पाहिजे. वंदनेचा कार्यक्रम असेल तर आपण आवर्जून जायला पाहिजे. नाही तर आपण सांगतो आम्हाला वेळ नाही, असं नाही तसं नाही. वेळ काढायला पाहिजे. जर मला चांगलं व्हायचं आहे तर धम्म कार्यात तात्पर राहायला पाहिजे. संघ आला म्हणून आपण त्यांच्यात सामील व्हायला पाहिजे असं नाही. शाखेमध्ये नियमित उपस्थित राहायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होते? विचारांची देवाणघेवाण होते, विचारांची देवाणघेवाण होते. म्हणून धम्म कार्यात तात्पर राहणे उत्तम मंगल आहे. गारोच निवातोच संतुष्टित कर्तव्यता कालेन धम्म सवन एतन मंगल उत्तम. गौरव करणे. एखादा आपला नातू हे परीक्षेमध्ये चांगले जर गुण मिळत, त्यांचा गौरव करायला पाहिजे, त्यांना आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे. शेजारच्या मुलांनी जरी चांगले मार्क मिळवले असतील, त्याला पण सुद्धा आपण त्याला गौरव करायला पाहिजे, प्रोत्साहन द्यायला पाहिजे. वाह, छान आहे, अजून प्रगती कर. कमी मार्क भेटले तरी त्याचा गौरव करायला पाहिजे. गौरव केल्यामुळे काय, अजून अभ्यास करेल आणि चांगले मार्क मिळेल. त्या दोन्ही आपल्या हातात आहे. गौरव करणे, आपल्या अंगी नम्रता बाळगणे. आपल्याकडे नम्रपणा पाहिजे. समोरची व्यक्ती किती भांडायला आली तरी आपण त्याशी भांडता कामा नये. नम्रपणा पाहिजे. आणि ट्रेन बस याच्यामध्ये तर नम्रपणाच पाहिजे, कारण आपण नेहमी प्रवास करतोय. ट्रेन मध्ये भांडता कामा नये. गाडी गोष्ट सोडून आपला वेळ वाया घालवायचा. नम्रता पाहिजे. आजच्या पेपरला बातमी, गाडी कर्जतची होती, त्या गाडीमध्ये एका माणसाला दिघायला उतरायचं होतं. आजच्या पेपरची बातमी. एक माणूस त्यावेळेला उतरून देत नव्हता दिवा स्टेशन. त्याच्या हातात मध्ये कड होत, ते कड त्याने मारलं. त्याला 4. आजच्याच पेपर लोकसभा बातमी आहे. म्हणून आपल्या अंगी नम्रता पाहिजे. आता ते केस होईल तो भाग वेगळा आहे. आजच्या पेपरची बातमी म्हणून आपल्या अंगी नम्रता पाहिजे. ते बोला सोडून द्यायचं, आपण आपल्या मार्गक्रम चालू ठेवायचं. त्याच्यामुळे काय आपला फायदा होईल. उपकाराची जाणीव ठेवणे. आपण केलेल्या उपकाराची नाही, आपल्यावरती दुसऱ्याने केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणे हे उत्तम मंगल आहे. आपल्याला घर घ्यायचं आहे,
आपल्याला पैसे कमी पडले तर आपण दुसऱ्याला मागतोय, त्याच्याकडून घेतोय, बँकेकडून कर्ज घेतोय. कर्ज घेण्यासाठी सुद्धा दुसऱ्याचा सल्ला घ्यावा लागतोय, त्याशिवाय घर होत नाही. त्यांनी जे आपल्या उपकार त्याची जाणीव आपण ठेवायला पाहिजे. नाहीतर आपल्याला त्यांनी मदत केली, उपकार केले, गेलं विसरून असं होता कामा नये. हे उत्तम मंगल आहे, उपकाराची जाणीव ठेवणे आणि योग्य वेळी धम्मश्रवण करणे. आता योग्य वेळ कोणती? विहारात धर्मश्रवण करायला पाहिजे. ज्या ठिकाणी मोठं प्रवचन असेल त्या ठिकाणी धर्मश्रवण करायला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी धर्माचे कार्यक्रम असतील त्या ठिकाणी जाऊन आपण धर्मश्रवण करायला पाहिजे. हे उत्तम मंगल आहे. त्याच्यानंतर आहे कंतीचं सोबत सत्ता सन्नामयचं दर्शन कालेन धम्म सातच्या येतन मंगल उत्तम. समाशील असते, क्षमा पाहिजे आपल्याला, क्षमाशील पाहिजे. त्या माणसाच्या जर नम्रता असती, समाशीलता असती तर त्याने ते हाताकडे मानलं नसतं. पण क्षमाशील असायला पाहिजे. एखाद्याला आपला धक्का लागला तर आपण सॉरी बोलायला नाही, पटकन त्याचा आजारा तत्पूर्ण जातो. अंगी नीनता पाहिजे. नीनता असणे महत्वाचं आहे. छाती काढून पुढे जाता का म्हणे, नीनता पाहिजे. त्याचं चाललंय छाती काढून पुढे, कोण विचारत नाही काय नाही. जर नीनता असं अंगी तर रस्त्यावरती 10 माणसं त्याला ते घेऊन टाकतात. कटक केलं. हे उत्तम मंगल आहे. आणि सज्जन लोकांचं दर्शन घेणे. सज्जन लोक जे आपल्याला मदत करतात, जे आपल्याला चांगले शब्द सांगतात, त्या लोकांचं दर्शन घ्यायला पाहिजे. उदाहरणार्थ आपले बनते प्रचारच काम करतात ना, त्यांचं आपण दर्शन घ्यायला पाहिजे. ते जर आपल्या घरी आले भिक्षादाराला तर त्यांचा आपण सत्कार करायला पाहिजे. त्यात आले बनते जा पुढे असं होता करते. म्हणजे सज्जनांचं आपण दर्शन घ्यायला पाहिजे. आणि योग्य वेळी धम्मचर्चा करणे हे महत्वाचं आहे. योग्य वेळी आम्ही धम्मचर्चा कुठे करतोय? बाजारात करतोय, गाडीत करतोय, बस मध्ये करतोय. ची योग्य धर्मचर्चा कुठे व्हायला पाहिजे? विहारात व्हायला पाहिजे, तुमच्या घरी व्हायला पाहिजे. इतर लोक ऐकतात का? नाही ऐकत. म्हणून योग्य वेळी आपण धर्मचर्चा करायला कुठेही करता कामा नये. हे उत्तम मंगल आहे. तपोच्च ब्रह्मचर्य आणि सच्चान दर्शन निर्वाण सच्ची क्रियाचे येतन मंगल उत्तम. तप करणे, एकट्याने तप करायचे, ज्ञान साधना करायची. जे काय आपण दिवसभर रात्रभर जे काय केलं असेल त्याचं मनन करायला पाहिजे. उत्तम मंगल आहे. मी दिवसभर काय केलं, वाईट केलं का चांगलं केलं, आपण आपल्या मुलांना नातवंडांना पण सांगायला पाहिजे. जे जर तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याचं मनन करा, हे तुमच्याच फायद्याचं आहे. म्हणून तप करणे हे उत्तम मंगल आहे. आणि ब्रह्मचर्याचं पालन करणे विचार करता कामा नये. स्त्री असो पुरुष असो कोणी त्याचं आपण पालन करायला पाहिजे. आणि 4 आज्ञा सत्याचं आपण पालन करायला पाहिजे. जे बुद्धाने आपल्याला सांगितलेलं आहे, दुःख, दुःखाला कारण, दुःख निरोध, दुःख निरोध जाणणे प्रतिपादन, त्याचं आपण पालन करायला पाहिजे. तर आपल्याला निर्वाणाचा साक्षात्कार होईल. जर ह्या गोष्टी आपण केल्या
तरच आपण निर्वाणाचा साक्षात्कार होईल. नाहीतर आपण काही जर नाही केलं तर आलोय तसंच जाऊ. त्याच्यानंतर आहे पुट्ट सलोक धर्मिक चित्तने एक सरण अगदी असुभन निर्जन घेऊन एतन मंगल उत्तम. 8 प्रकारच्या लोक धर्माने मनाला विचलित होऊ द्यायचं नाही. 8 प्रकारचे लोक धर्मामध्ये कोणते? मान अपमान, निंदा स्तुती, यश अपयश आणि सुख दुःख, हे 8 प्रकारचे लोक धर्म आहेत. याच्यामुळे आपण आपलं मन विचलित होऊ द्यायचं नाही. सुख जरी आले तरी सारखं, दुःख आलं तरी सारखं. दुःख आलं मजला रडत हे करता कामा नये. अपमान कुणी केला त्याचा बदला लगेच घ्यायला नाही पाहिजे. त्यांनी माझा मान नाही दिला, मला मान नाही दिला, या गोष्टी आपल्या म्हणजे सर्व समाजात चालतात. नाही असं नाही. निंदा स्तुती, कुणाची निंदा पण करायला नाही पाहिजे, स्तुती पण करायला नाही पाहिजे. योग्य असेल तर स्तुती करणं ठीक आहे, पण योग्य नाही त्यामुळे स्तुती करून काय पाहिजे. म्हणून लोक धर्म या 8 लोक धर्मांच्या बहिणी मन विचलित होऊ देता कामा नये. आणि शोक रहित आपण जीवन जगणे. शोक रहित, कोणता शोक ठेवायचा नाही, म्हणजे मनामध्ये कोणतेही दुःख ठेवायचं नाही. आपण कसं पाहिजे? निर्मळ पाहिजे. आपलं मन हे निर्मळ पाहिजे. सर्वांना आपलं मन सारखंच पाहिजे, निर्मळ आणि निर्भीड राहणे. निर्भीड राहणं हे महत्वाचं आहे. आपण जर निर्भीड राहिलो, लेचे राहिलो तर कोणी आपल्याला लुटून नेल, मारून नेल, काही होईल. म्हणून आपण निर्भीड राहायला पाहिजे. हे उत्तम मंगल आहे. आणि कथा डॉक्टर बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. याप्रमाणे एका दिसाने तत्वानं सबतम महापराजिता सबतम सोंती गच्छतीतम तेसन मंगल मुक्तम. याप्रमाणे हे जे आपण सांगितलं मी आता, मंगल कशात आहे त्याप्रमाणे जर आपलं वर्तन करणे, त्याप्रमाणे आपलं आचरण ठेवणे आणि सर्व ठिकाणी आपण जर याचं आचरण केलं तर आपण अपराजित राहू. आपण पराजित होणार नाही. आणि लोककल्याण आपण प्राप्त करू. जर आपण या 10 गोष्टी सांगितलेल्या आहेत कथा गौतम बुद्धांनी, त्याचं जर आपण आणि कुशल कर्म करायचं आहे. 38 मंगल ह्याच्यात सांगितलेले आहे. कथा गौतम बुद्धांनी मानवाचं कल्याण कशामध्ये आहे? 38 मंगलामध्ये आहे. आपण या ठिकाणी कथागतांच्या मुखातून निघालेले मंगल सूत्र हा विषय आपण शांत चित्ताने ऐकला. त्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. आपण सर्वसामान्य माणसं आहोत, पण याच्याप्रमाणे जायचा तर आपण प्रयत्न करायला पाहिजे. आपल्याकडून जे शक्य आहे तेवढं तर करायला पाहिजे. जे शक्य नाही तर नाही. म्हणून आपल्या परिवारामध्ये धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे. आपला परिवार सुखी तर सर्व सुखी. आपला परिवार सुखी नाही तर आपण नाही सुखी. तर सुखी राहू. पण कथा गौतम बुद्धांनी 38 मंगल सांगितलेले आहे. या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या कुटुंबाच्या प्रती मंगल कामना व्यक्त करतो. आणि आजचं प्रवचन त्याच ठिकाणी थांबवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. खराब झाला.
नेट बंद ठेवलं ना. धन्यवाद गुरुजी.